नमस्कार, मी मनोज पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. तामिणी घाटाजवळील रस्त्यावर दरड कोसळली आहे. आदरकवाडी येथील पिकनिक पॉइंट हॉटेलवर ही दरड कोसळलेली आहे. एकाचा या घटनेमध्ये मृत्यूही झालाय. माणगाव ते पुणे रस्ता हा वाहतुकीकरता सध्या बंद करण्यात आलाय. जेसीबीच्या साहाय्यानं रस्त्यावरची दरड हटवण्याचं काम सध्या सुरू आहे. आपले प्रतिनिधी कृष्णकांत साळगावकर सध्या आपल्या सोबत आहेत. कृष्णकांत, काय परिस्थिती आहे या ठिकाणची? मनश्री, आपण पाहू शकतो या दृश्यामधून अशा पद्धतीनं घाटामध्ये जी दरड कोसळली आहे ती काढण्याचं काम आता युद्ध पातळीवरती चालू आहे. रायगड आपत्ती व्यवस्थापन टीम जी आहे ही इथे सक्रिय झालेली आहे. माणगाव आपत्ती टीम आहे ही सक्रिय झालेली आहे. आपण या दृश्यामधून पाहू शकतोय मोठ्या प्रमाणामधून या ठिकाणी वाहतूक चालू असते. रायगड आणि पुणे या जोडणारा हा मार्ग आहे, हा या घाटातून जातो. आपण या दृश्यामधून पाहू शकतोय की रात्री 2 वाजताची ही घटना आहे आणि तेव्हापासून हा घाट जो आहे हा वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. ही सगळ्या दृश्यामध्ये आपण पाहू शकतोय की अशा पद्धतीने ही कोंडी जी आहे ही तिथे या ठिकाणी पाहायला मिळते. रात्रीपासून या ठिकाणी प्रशासन अलर्ट मोडवरती होतं. हा घाट जो आहे हा वाहतुकीसाठी पूर्ण हा रस्ता जो आहे हा बंद ठेवण्यात आला होता आणि अजूनही हा धोका आहे दरड कोसळण्याचा हा अधिक मोठ्या प्रमाणात आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय. हटवलेली दरड आहे ही काढण्यासाठी प्रयत्न केला जातोय, मात्र पुन्हा या मार्गावरती दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. वरून येणारी जी माती आहे डोंगरामधून ही पाण्याबरोबर खाली येते आणि यामुळं इथली परिस्थिती ही गंभीर बनते. अजून किती वेळ ही संपूर्ण रस्ता क्लिअर करायला वेळ लागणार आहे हेच कारण अद्याप स्पष्ट होत नाहीये. मात्र काम हे युद्धपातळीवरती सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मनश्री, नक्कीच तुम्ही लक्ष ठेवून राहाच या परिस्थितीवर. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल.